मुंबईचे अध्यक्ष आमची साटम प्रवीण दरेकर यांच्यावर आम्ही चर्चा चालू होती. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्याजवळ त्यांनी वरतूवर चर्चा करायला पाहिजे होती. त्या पद्धतीने केलं नसल्यामुळं त्यांनाही काय कळलं नाही की आम्हाला किती सीट पाहिजे. आम्ही तर आमच्या सीटच्या 26 सीटच्या आम्ही त्याला लिस्ट दिली होती आणि त्या लिस्टच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीने करायला पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला किती तुम्हाला किती देणार किंवा आम्हाला आम्ही दिलेल्या लिस्टमधून आम्हाला 15 ते 14 अशा पद्धतीने जर बाकी पुढे झाले तरी चाललं. तर त्यांनी न चर्चा केल्यामुळं आम्ही त्यांच्यावर 3 दिवस चर्चेला जातो तर त्यांनी चर्चेला आम्हाला वेळोवेळी भेटत नसल्यामुळं आज ही परिस्थिती आली आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे 2 दिवस त्यांची वाट बघत होते की चर्चा करतील. पण त्याविषयी प्रेस चालू असताना परवाशी त्या प्रेसमध्ये आदरणीय देवेंद्र आपले प्रवीणजी दरेकर जे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही योग्य तो वाटा रिपब्लिकन पक्षाला देऊ आमचे जुने मित्र असल्यामुळं. त्यांनी आठवले साहेबांच्या प्रेसमध्ये त्यांनी येऊन स्वतः बोलल्यानंतर आम्हालाही वाटलं की बाबा परत परवाची 2 दिवसापूर्वी बोलले आज 2 दिवस काल आणि परवाचे दिवस परत ते 2 दिवस आमचे वाया गेले आणि मग चर्चा होऊ शकत. तेही त्यांच्या गावामध्ये होते. त्यांच्या शिवसेना बीजेपी यांच्या युतीच्या माध्यमातून ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आम्ही रंगछात्राही 2 वेळा गेलो. त्यानंतर बीजेपीच्या ऑफिसलाही 3 वेळा गेलो. ते चर्चा होऊ न शकल्यामुळं मला वाटतं आज ही परिस्थिती आलेली आहे की आम्ही ठरवलेलं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश मातेकर आहेत, गौतम सोनाने महाराष्ट्राचे आहेत, काकासाहेब कांबळकर जे आहेत, मुंबई सरचिटणीस विवेकजी पवार आहेत. आम्ही असं डिसिजन घेतलं की आता दिवस किती आता फॉर्म भरायला आता 2 तास 2 ते 3 तास आहेत आणि रात्री आम्हाला सकाळी सांगितलं की तुम्हाला आम्ही कळवतो. तुम्हाला 7 ते 8 सीटची आम्ही चर्चा करून आम्हाला कळवतो. पण त्यांनी ती चर्चा केली नाही आणि त्यांचे कोणी आले नाही म्हणून आज आम्हाला एक पत्र परिषद घ्यावा लागेल. याच्यापुढं आम्ही ठरवलं की स्वबळावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि आम्ही हा निर्णय घेतलेला कार्यकर्त्यांनी म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की स्वबळावर आपल्या कार्यकर्त्यांना एबी पाहून मी रात्रीपासून सुरुवात केली वाटायला. आम्ही चर्चेला बसलो तर चर्चा न झाल्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत थांबल्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर 10:30-11 वाजेपर्यंत मी फॉर्म ऑर्डर सुरुवात केली. 11:30-12 त्यांचे फोन आले मी फॉर्म थांबवले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मीडियाला माहिती पडल्या पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने मित्र पक्ष जुने मित्र पक्ष आपण आहोत 2012 पासून आम्ही आहोत पण त्याला त्यांनी व्यवस्थित न सहकार्य केल्यामुळे आज ही परिस्थिती आली. आपण पहिला सध्या आशिष शेलार म्हणतात की कुठेतरी आम्ही चर्चा केली त्याविषयी प्रवीण दरेकर पण आले म्हणजे एवढ्या चर्चांमध्ये नेमकं काय झालं? आशिष शेलारजवळ आम्ही चर्चा एक वेगळा गेलो होतो पण त्यावेळी पण आम्ही असंच गेलो होतो. तरी आम्ही फॉर्म दिल्यानंतर अर्ज दिल्यानंतर ते भेटले नव्हते. मग त्यामुळे स्वतः लेटर द्यायला गेलो. त्या 26 सीटचे 25 ते 26 सीटचे आम्ही लेटर द्यायला गेलो. त्यावेळी आशिष शेलार भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की आपण चर्चा करूया याच्याबद्दल. पण गेल्या आठवड्यावर कुठेच चर्चा झाली नाही आणि आम्ही साधन जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्याजवळ आम्ही चर्चा वेळोवेळी फोन मारतो. प्रवीण दरेकरने येऊन स्वतः तिथं आठवले साहेबांना सांगितल्यानंतर चर्चा अशी झालेली नाही, 1 to 1 चर्चा झालेलीच नाही. मग आता आपली जी यादी आहे ती आता जाहीर झाली आहे. मग आता आपण कोणत्या चिन्हावरती लढणार आहात ते काही ठरवलंय का? जो मिळेल तो आम्ही आता जे आता चिन्ह जे आहेत आठवले साहेब येतील आम्ही जे चिन्ह देतील त्या चिन्हावर आम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण स्वबळावर आम्ही लढाई करू. म्हणजे आम्हाला कुणाच्याबद्दल विरोधात बोलायचं नाही पण आमच्या पक्षाचं आमचं राहिलं पाहिजे अशासाठी आपण ही भूमिका घेतली. भाजपने कुठेतरी आपल्याला अंधारात ठेवलं असं म्हणायचं? अंधारात नाही चर्चेमध्ये ठेवलं. अंधारात चर्चेमध्ये आम्हाला गुंतवून ठेवल्यानंतर त्यांची तिकडे चर्चा न झाल्यावर आमच्यावर त्याला चर्चा करायला भेटली नाही. आता त्यांचं काल दरेकर साहेबांनी जे बाकी आम्ही साठवून बोलवते तर आठवले साहेब बोलताना देखील असं म्हणाले की आमचे काही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर देखील लढवण्यासाठी इच्छुक आहोत पण तसं देखील त्यांनी मान्य केलेलं दिसत नाही. अशा पद्धतीने त्यांनी बोलल्यानंतर आम्ही जाऊन चर्चा केली. आम्ही रात्री चर्चा केली की तुमच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीच्या कमल निशावर आम्ही उद्या तयारात आम्हाला ज्या 7, 8, 10 दिल्या तरी चालतील. आता वेळ नाही नसल्यामुळं त्याही आम्हाला मान्य होतं आम्ही तुमच्या चिन्हावर लढू असं त्या रात्री सांगितलं. सांगतो बोलले कुठेतरी आता शिंदे गटामधूनच आनंदराज आंबेडकर यांना काही उमेदवारी मिळणार आहे तसं मग आपल्या सोबत भाजपने केलं नाही म्हणजे आपली फसवणूकच म्हणायची काही फसवणूक आम्हाला चर्चेमध्ये ठेवलं.
म्हणजे चर्चेमध्ये चर्चेमध्ये ठेवलं तरी आपल्याला काही दिलं नाही